सस्याचं गाणं का? हा माझ्या माग लय चटे यार मित्र खरंच मला पर असं खरं तर बा असं वाटत रडावं मला वाटत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज पाचवीचा ब्लॉग आहे. आजचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा पुढं संध्याकाळपर्यंत. एकदम खूप म्हणजे खूप मजा येणार आहे. तिकडले पाहुणे वगैरे दाजीन ते सगळे येणार आहे. आणि मी आता आलोय कामावरून, म्हणजे 1 तास झालाय मला. 8 वाजता आलतो कामावरून. आता 9 वाजले. आंघोळ वगैरे झाली मस्त बघी. अजून तेल लावायचे, डोक्याला डोकं विचारायचे. आणि परी नाही ना बाहेर आणले बाळा. तुम्हाला आज बाळ दाखवतो. आज हे पाना कपडे झाले अंगाच्या बाहेर मरत कपडेच नको. पूर्ण उन्हा गेल्यावर पैकच करते असं नको तिला म्हणा सवय नको लावू त्याला. चला मित्रांनो, तुम्ही बघितलंच बाळ जास्त काही जवळून दाखवलं नाही. फेस रिव्ह्यू नाही करा जरा नको, कारण छोटं आहे ना ते, त्याच्यामुळे त्याला डोकं वगैरे विचारितो. नाश्ता वगैरे करू. रात्री काल आम्ही साकोरला गेलो होतो. तुम्ही बघितलं साकोरला काय ब्लॉग. काल मी शूट नव्हता केला जास्त. मटन वगैरे घेऊन आलो होतो. रात्री गेलो होतो थोडं. आता यायचे ते मटन वगैरे काही बोकड्याचं मटन मित्रांनो. बोकड्या काय पण नाश्त्यात भाकर काढून नंतर खातो. तुम्ही काय करते रे? काय करते? माती चहा? बर बनव मित्रांनो. चहा आणि बटरच खाऊ मस्त बाकी. बटर लय भारी, नगरचे बटर आपल्याकडे अशी भेटती नाही मित्रांनो. 10 वाजले आणि साकोरला जायचंय आता परत. जे काल ते कपडे वगैरे आणले होते का ते जरा ते पसंत नाही आले आणला, त्याच्यामुळे परत जायचंय आता. येऊ जाऊन बदलून वगैरे आणू. साड्या वगैरे आणल्या होत्या ना. कपडे सुद्धा नाही उचलले बा, असेच टाकले परीनं. परीच्या मागं मोकर गणगण चालू आहे, त्याच्यामुळे काय बरं चला पटकन जाऊन साकोरला तेवढे बदलून आणायचे. बाकी दुसरं काही काम नाही यार मित्रांनो. यायचं अवघड आहे. काय सांगा यार मित्रांनो, लय म्हणजे लय अवघड आहे. जिथं काम केलं तिथूनही पैसे भेटते नाही. सगळं राडच आहे. सगळ्या नुसतं प्रॉब्लेमच चालू आहे माझी. आता साड्या आणायला आल्या, त्या साड्या तिला पसंत झाल्या नाही. साड्या पण 700-700 रुपये साडी होती, पण साड्या काय त्यांना तिला पसंत झाल्या नाही. आता परत बदलायला घेऊन चाललंय मित्रांनो. आता बदलून वगैरे आणू. आता त्या माणसाला मी उधार ठेवलं होतं जवळ 3-4 हजार रुपयाला उधार ठेवलेलं आहे. काल 4,000 दिले त्याला. 3-3.5 हजार ठेवले. 7,500 जातं सारा खेळच यार मित्रांनो. आता काय माझ्या माग लय चटे यार मित्रांनो. खरंच मला पर असं खरं तर बा असं वाटत रडावं मला वाटत. कारण काय करावं यार, असं खूप काही करूशी वाटत आहे प्रत्येकासाठी. पण काय आपलं पुढं चांगलं नाहीच. कधी चांगलं होईन तर हो आपले. एवढं हातबत एवढं हे करतोय म्हणलं कुठंतरी काहीतरी होईल. कधी ना कधी होईल. पण काय पुढे जावं नसतं मला. आडी अडचणीच येते. जाऊ दे चला ठीक आहे मित्रांनो, तुमचा सपोर्ट राहू दे. साकोरमध्ये पोहोचलोय मित्रांनो. हे बाई इकडे गेले कपडे वरदत्त गार्मेंट्स मध्ये. चला झाले आपली शॉपिंग. एवढ्या घेतल्या साड्या, केळं वगैरे सफरचंद वगैरे घेऊन ते पुजायला वगैरे लागत आहे ना, ते घ्यायचं निघायचं आहे आता घरी. तंगावली कधी नातलं खूप घेता तू. हा अय कमून नातला तू एवढा? काय फरक कमून घातला? बोर खाल्लं का रतालं? मग रतालं लातालं खाल्लंय काय? इकडे तू इकडे. चला मित्रांनो घरी पोहोचले. जेवण वगैरे करू. भूक लागली आता. काही खाल्लं नव्हतं तिकडे. यांना दाखवू साड्या कशा पसंत होत्या का नाही होत्या. पसंत झाल्या तर बरं बघून घ्या ना. बघून घे मग बरं. हा आवडणार नाही? हवा काढू धरून काढवलं अरे पाणी द्यायचे घ्या मला बनवले का शुक्र. हा एकदम मस्त बघे मित्रांनो. सुक्क केलं बोकडाचं आणि बाजरी भाजी. वा चला मित्रांनो जेवण वगैरे झाले मस्त बघे. आणि आता पाहुणे येणार आहे पोचतीनच आता. त्यांच्यासाठी एकदम भारी नियोजन केलं नाही मित्रांनो. तुम्हाला नियोजन दाखवतो. बाहेर खुर्च्या वगैरे मस्त एकदम लाईनीशीर मांडल्या. कशा काय ये बाकी तर कशा खुर्च्या वगैरे मांडल्या एकदम मस्त बघे. इथं बसतीने आल्या मस्त इथून एंट्री करणार आणि इथे येऊन बसणार. घरी पाहुणे रावळे येणार आहे आता मित्रांनो मस्त पैकी. त्याच्याकडे मम्मी त्यांचा स्वयंपाक चाललाय. आपण जे काल मटण आणलं होतं मित्रांनो, आज नेमकं त्यांना खायचं नाही. त्याच्यामुळे मग आता ते गोड करू राहिले.
पोळ्या वगैरे पुरणपोळीचा स्वयंपाक करू राहिले आता मम्मी पुरण वाटू राहिली परी आतमध्ये आहे. बाकी सगळे आहेत आजीन ते आंटीन ते पण आहेत पप्पा ते तिथे जे पोरी खेळात मस्त पैकी माती तिथं त्यांचं लय अवघड आहे माती सकाळपासून माती खेळून राहिली. साड्या मित्रांनो त्यांना आवडल्या त्यांना दाखवल्या मी साड्या त्यांना आवडल्या जाऊ द्या टेन्शन म्हटलं साड्यांचं तरी म्हणजे माझ्या पप्पाची मम्मी आलेली बरं का इथं ज्यांनी मला वावर दिला नाही ते आलेले इथं जाऊ द्या आता काय वाईट कोणा बरोबर वाईट होते मित्रांनो नाही का. पाहुणे आले मित्रांनो पाहुण्याची गाडी चिवलीन ते इथं बसले आतमध्ये पाहुणे घरात बट मी घरात नाही जाणार आता मी बरं इकडेच इकडून ब्लॉग बनवणार मी. चला जेवण वगैरे घालू त्यांना फायनल मित्रांनो 5:30 वाजले आणि जेवण वगैरे झाले म्हणजे लय पार थकलोय पार आता पार काय सांगायचे हे आणा ते आणा मटण केलं ते मटण पसंत नाही झालं म्हणजे त्यांना खायचं नव्हतं इकडे पडशील. त्याच्यानंतर पुरणपोळी केली ती पण त्यांना खायचं आणि त्याच्यानंतर शेवभाज्या आणल्या 3 मग तेव्हा ती जेवली आता. आणि तनुल्या बघा इथं आणि तनुला बघा गाणं कसं म्हणतंय बरं का तनुला सस्याचं गाणं कसं हा हा तिचं गाणं कसं माहिती का मित्रांनो ससा तर ससा का पोसत जसा ते गाणं नाही का ते गाणं म्हणते ती. चला फायनल मित्रांनो 7 वाजले पाहुणे रावळीत गेले सारे. इकडे काय पाणी तापाय ठेवलं काय ना मग इथं पाणी तापाय ठेवलं गार बाजू राहिले शेकवतो तरी थोडा बाबा. चला मित्रांनो पाहुण्याचा तर राडा होता खतरनाक राडा होता डायरेक्ट सगळे जेवले वगैरे पाहुणे ते गेले पण आणि त्याच्यानंतर आमची वस्तू राहिली होती मी परत मांडवला गेलो होतो 7-8 किलोमीटर पुढे गेलो त्यांना ते गेले होते ना परत त्यांना कोणी वस्तू आणलेली हे जटी. तर आता मला जेवण वगैरे करायचे याच्यानंतर मला जायचं मस्त बघी कामाला यांनी पाहिजे तर वेगळीच पुजली नाही काय माहिती मला काही कळलं नाही काही केलं नाही काहीच नाही जेवले बिवले फक्त आणि झाले यांचे कपडे वगैरे दिले त्याच्यानंतर मी त्यांना टिका वगैरे लावला हे टोपी वगैरे घातली त्यांना मी सगळं पण तुम्हाला सांगू का ब्लॉग मध्ये घेतलं असतं पण ते त्यांना आवडत नाही त्याच्यामुळे मग मी घेत नाही नको उगाच एखाद्याला पटत एखाद्याला नाही पटत आणि ते त्यांना पटत नाही त्याच्यामुळे मी त्यांना नाही घेत. ठीक आहे मित्रांनो काय अडचण नाही येईल वेळ आपली पण मग त्यावेळेस आपण सगळ्यांनाच घेत जाऊ कारण आपण आता आपल्या ब्लॉग मध्ये कोणी येत नाही ना थोडंसं कानगाडं करता यायला कारण मग मला पण थोडंसं लाज वाटलं सगळं होते बट काय हरकत नाही पण आपली वेळ येणार आहे थोडा दिवस बाकी अजून अख्खा दिवसभर पळत यार मित्रांनो फार तुम्हाला काही सांगायचं वैताग आला फार. ठीक आहे नो प्रॉब्लेम चालूच राहत. जेवण वगैरे झाले मस्त बाकीचं काही नाही भजे खाल्ले आणि त्याच्यानंतर मग मटण खाल्लं. चला आता कामावर जायचंय पर्यंत त्यांचं जेवण चाललंय तनुला जेवढे माझ्यासोबत. चला आता मित्रांनो भेटू सकाळी दुसऱ्या ब्लॉग मध्ये. तर चला आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय. परी आली बाय. ती म्हणते कोणासोबत बोला आता पहा कोणासोबत बोला मी ब्लॉग शूट करतो ती म्हणते कोणासोबत बोला.